जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आज डायरेक्टली आज एवढं ऊन पडलंय आणि आता वाजले तुम्हाला सांगतो. तर आज खूप उशीर झाला व्लॉग बनवायला, कारण खूप खूप म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. बघा 10:30 वाजलेत, अजूनही मी घरात आहे. सकाळी 7:00-7:30ला निघणार म्हणून 7 घरात आहे. कारण काय, कालचा दिवस पूर्ण मी एक मस्त सगळ्यांसाठी एक फायदेशीर असं सर्च करत होतो. ते झालेलं आपल्या हातून आणि ते म्हणजे ओलाचा जो ॲपवरती ऑटो क्लिकर चालत नव्हतं ना, त्यावरती सोल्युशन काढलेलं मित्रांनो. तर त्याचा पूर्ण मी सविस्तर व्हिडिओ मी Instaला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपल्या Instaला बसतो. तर सविस्तर व्हिडिओसाठी, कारण काही जणाला काही प्रॉब्लेम येऊ लागले. ते ॲप इन्स्टॉल होईना नव्हतं. कारण ते जुनं ॲप घ्यावं लागतं. ते व्हर्जन माझ्याकडे आलेलं आहे. ते कुठलं व्हर्जन घ्यायचं ते माझ्याकडे मला माहीत आहे. त्यावरती लय सर्च केलं. कुठल्या व्हर्जनवरती ऑटो क्लिक चालतं ते सगळं बघितलं. मग ते एकच व्हर्जनवरती ते ऑटो क्लिक चालायला सुरुवात झाली आणि काही प्रॉब्लेम नाही झाला. ॲप इन्स्टॉल पण झाला. ॲप चालू पण लागलं. मी स्वतः 2 दिवस त्यावरती धंदा केलो ऑटो क्लिकरवरती. तर प्रत्येक भाडे उचलत होतो मित्रांनो. तर मित्रांनो, त्यासाठीच मी आज हा व्लॉग बनवतोय. कारण मी WhatsApp ग्रुप पण केलेला आहे त्यासाठी. कारण सगळेजण मागू लागलेत, त्यांना देण्यासाठी प्रत्येकाला एक-एक देणं मला शक्य नव्हतं. म्हणून मी WhatsAppचा ग्रुप बनवलाय आणि त्या ग्रुपचा लिंक मी Instaला पण दिलेला आहे. Instaच्या प्रोफाईलमध्ये पण आहे आणि ह्या व्लॉगमध्ये YouTubeमध्ये, तर YouTubeच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचं लिंक देईल. तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंक ओपन करा आणि ते आपल्या ग्रुपला जॉइन करा. त्या ग्रुपवर जॉइन केल्यानंतर तुम्हाला लिंक भेटून जाईल त्या ॲपच्या व्हर्जनचा. तर आता ते सगळ्याला विषय असा होता, की प्रत्येकाला काही जणांचं ते ए-पी-के फाईलला सपोर्ट करत नसतात काही मोबाईल. ए-पी-के फाईल आणि त्याला सेटिंग करा. सेटिंगमध्ये सेटिंग असतो. तर ते सेटिंग केल्यानंतर परमिशन द्यावं लागतं, ॲक्सेस द्यावा लागतो. तर त्यापासून परत ते सुरुवात होतो. मग ते इन्स्टॉल व्हायला तयार होतो. तर मग तशा पद्धतीनं करावं लागतं. तर तुम्हाला पुढं मी सांगत राहील कसं इन्स्टॉल करायचं, काय नाही. डेमो पण दाखवेल माझ्या मोबाईलवरून तुम्हाला दाखवेल कुठल्या सेटिंगमध्ये जाऊन त्या ॲपला कुठले परमिशन द्यावं लागतं. त्या सगळ्या सेटिंग करायला सांगतोय तुम्हाला. तर तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आणि त्या WhatsApp ग्रुपला पण तुम्हाला लिंक भेटली आणि लगेच इन्स्टॉल झाला आणि लगेच ग्रुपमधून बाहेर होऊ नका. म्हणजे कारण असे पुढे-पुढे काही असं अपडेट होत असेल, काही गोष्टी असेल, तर मी त्या WhatsApp ग्रुपवर तुम्हाला शेअर करत राहतो. आणि YouTubeला पण सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर YouTubeला असतो. आपलं डेलीची लाईफ पण दाखवत असतो आपण. आपलं काय चाललेलं असतं, कसा धंदा असतो, कस्टमर सोबत कसं विषय असतो, हे सगळं दाखवत असतो. तुम्हाला काय एक मोटिव्हेट होईल तुम्ही माझ्या एका व्हिडिओ बघून असे आणि मलाही बरं वाटेल तुमच्याकडनं असे मला सपोर्ट भेटत राहिल्यानंतर. तर मित्रांनो, चला मग आपण आता, कारण मी लवकर फक्त सगळ्या गोष्टी करू शकत नाही. कारण मलाही तुमच्यासारखा मी पण रिक्षावाला आहे. मला पण रिक्षा काढून धंदा करायचा असतो. त्यात कसं वेळ भेटतो तसं मी सगळ्याला रिप्लाय पण द्यायला लागलोय. लिंक पण पाठवायला लागलोय आणि आणि असं व्हिडिओ पण काढावं लागतं नाही का. या सगळ्या गोष्टी करत धंदा पण करावा लागतं. कारण मी पण काय लय मोठा माणूस नाही आहे. मलाही धंदा करावा लागतो. मलाही घर चालवावं लागतं. तर आय होप तुम्ही अंडरस्टँड करू शकता माझं फिलिंग्स. कारण तुम्ही पण तेच रस्त्याला आहे. तर मी पण त्याच रस्त्याला धंदा करतो. एका कॅटेगरीतला आपण. आपल्याला धंदा सगळ्यात महत्त्व आहे ह्या सगळ्यामध्ये. पण ह्यामध्ये पण आपल्या रिक्षावाल्या भावांचा पण फायदा व्हायला पाहिजे. म्हणून आपण हेच पण सगळं करत असतो. ठीक आहे. तर चला, मी थोडंसं आवरून घेतलेलं आहे आता. आधी रिक्षा काढूयात, सुरुवात करूयात. तुम्हाला पुढं सगळं माझ्या मोबाईलच्या मार्फत तुम्हाला दाखवत जाईल, की कुठे काय करायचं. आणि मग पुढं काही अजून प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करा. ते पण प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न मी करतो. ठीक आहे. चला तर मग आपण आधी माझ्या धंद्याला सुरुवात करूया. कारण मला निघायचं, कारण 10:30 वाजले ती. कारण आज शुक्रवार आहे. तर थोडासा धंदा करून घेतो. मग मी तुम्हाला पुढं सांगत जातो. ठीक आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पहिली ट्रिप घेऊन आलोय इकडे शेवाळवाडीला. तर ट्रिप तर इथं वाजली होती, आता एक कॅन्सल झाली. पण मित्रांनो, एवढे मला ग्रुपला मेसेज यायला लागले ती, सगळ्याला खूप प्रॉब्लेम व्हावं लागलाय सगळं. कारण काही जणांना ॲप इन्स्टॉल पण होईना आणि काही जणांना, तर मला राहुलच नाही आहे. कारण पहिलं आधी आपलं भाऊ लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, मग धंदा करूया म्हटलं. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो, धंदा थांबवलो
आणि आता हे स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला साईडला लावतो. आता इथून पुढे माझं मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग लावतो. तर त्या स्क्रीन रेकॉर्डवरती तुम्हाला सगळं दाखवतो की काय काय करायचं. ठीक आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं ते सगळं दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही करा. त्यामध्ये इन्स्टॉल पण होईल. परमिशन जे काय परमिशन द्यायचे असतात ते पण होईल आणि डाउनलोड पण करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सगळं झाल्यानंतर मग पुढे एक महत्वाची गोष्ट ते तुम्हाला पुढे सांगतो. आधीच तुम्ही सगळं सेटअप करून घ्या. सेटअप झाल्यानंतर इन्स्टॉल करून सर्व सुरू झाल्यानंतर तुम्हाला लास्टला सांगतो. तर आता हे सगळं मोबाईल सुरू होतं. मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डिंगवर तर तुम्हाला सगळं दाखवतो की काय काय असतं, कसं करायचं, काय नाही. ठीक आहे मित्रांनो. तर आता इथून बघा आणि तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब पण करा. कारण सबस्क्राईब केला तर पुढे पण असं काही अपडेट असेल तर तुम्हाला मी सांगत राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि आपलं डेलीचा ब्लॉग तर तुम्हाला मगाच सांगितलेलंच आहे. आपलं हा सगळं चालूच राहणार आहे. तर तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण मी तुमच्यासाठी काय तर करतो, तुम्ही मला फक्त एकच करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मग बेल आयकॉन ऑन करून विषय सोडायचा. तुम्हाला सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन येईल. जे काही नवीन माझे व्लॉग येत असेल, काय अपडेट येत असेल, काही असो. ठीक आहे. तर आता सुरू करूया आपण आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो हे आपलं मोबाईल आहे. ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो सगळं नीट लक्ष देऊन बघा. बघा मी फाईलमध्ये गेलोय. माझे एपीके फाईल्समध्ये इथे आहेत. ह्याच्यातून इन्स्टॉल केलेलं आहे मी ओला. ते पूर्ण माझे इन्स्टॉलेशन झालेलं आहे. अपडेट सांगते पण अपडेट मला करायचं नाही. परत हाय ते नवीन व्हर्जन येतो. तर ह्याला मी कॅन्सल करतो आता. ठीक आहे. तर तुम्हाला परमिशनसाठी कुठं जावं लागतं हे सांगतो तुम्हाला. सेटिंगमध्ये जावा आपापल्या मोबाईलमध्ये. आपापल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये गेलात तर त्यात शोधा तुम्ही ॲप्लिकेशन्स. बघा ॲप्स असतो इथे. याच्यामध्ये जायचं, इथं जायचं. इथे आले तर तुम्हाला अशा प्रकारे दिसतो. मग यामध्ये तुम्ही जाऊन तर बघा ह्या इथे ॲप मॅनेजमेंट असतो तिथे जायचं. त्यामध्ये गेल्यानंतर आपलं ओला हुडकून घ्यायचं. कुठं आहे ते? आपलं ओला, ओला, ओला. कारण माझं ओला ॲक्सेस दिलेलं आहे तर यात काही प्रॉब्लेम नाही आहे मला. ओला बघा, ओला पार्टनर आहे का? ह्याला एक ओपन करायचं. ह्यामध्ये जायचं बघा मॅनेज नोटिफिकेशन ऑल आणि हे सगळं परमिशन आहे का? हे परमिशन याच्या खाली परमिशन आहे बघा. दिसतं का? या परमिशनला जायचं. या इथे सगळं परमिशन ओके अलाउड, 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 अलाउ करून टाकायचं. सगळं अलाउ करून घ्यायचं. नॉट अलाउचं काही ठेवायचं नाही. सगळं अलाउ करायचं. सगळं अलाउ केल्यानंतर ना तुमचा ॲप प्रॉपरली यूज होतो आणि टोटली बरोबर होऊन जातो. तर अशा पद्धतीनं सुरू होतो. ठीक आहे. आणि एवढंच की महत्वाचं एवढंच साधं प्रश्न आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला हे झालं आता इन्स्टॉलेशनचं प्रोसेस झालं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ते डाउनलोड करायला घ्यायचं एपीके फाईल आणि ते एपीके फाईल आपल्या फाईल मॅनेजमेंटमध्ये असतो, मॅनेजरमध्ये असतो. तिथे जाऊन अशा पद्धतीनं सगळे परमिशन द्यायचे. त्याला सगळे परमिशन दिल्यानंतर ते इन्स्टॉल पण होतो आणि डन करायचं. डन केल्यानंतर परत त्याला आपलं मोबाईल नंबर वगैरे जे काय आहे ते सगळे अपडेट करून टाकायचं. म्हणजे रजिस्टर करून ओटीपी येतो. ओटीपी वगैरे टाकून आपलं हाय तसं सुरू होतो. जसं आपलं पहिल्याचा ॲप कसं चालू असतो तसं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे आधीचं आता जे लेटेस्ट आता तुम्ही माझे एपीके फाईल घेऊन डाउनलोड केलात, त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागतं माहितीये का? त्याच्या आधी तुम्हाला जे आता चालू करंट असतो, ते करंट ओलाचा ॲप आहे ना, लॉग आउट करायचं. मग सिस्टममधून तुमच्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करायचं. ठीक आहे. लॉग आउट करून अनइन्स्टॉल करायचं. डायरेक्ट अनइन्स्टॉल करायचं नाही. कारण त्यामध्ये तुमचं अकाउंट लॉग आउट झालेला नसतो. फक्त ॲप अनइन्स्टॉल झालेला असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्या कारणानं काय होतं माहितीये का? तुम्ही ते डायरेक्ट लॉग आउट केलं तर लॉग आउट केलं आपलं सॉरी डायरेक्ट अनइन्स्टॉल केलं तर आत लॉग आउट झालेला नसतो. पण तुम्ही या आता एपीके फाईल जे मी दिलेलं तुम्हाला तर तेच डाउनलोड करून अपडेट करून सगळं केलं तरी पण तुम्हाला ट्रिप लवकर मिळत नाही. कारण असं म्हणजे ते सिस्टम काहीतरी इश्यू असतो. ते लवकर तुम्हाला म्हणजे ट्रिपच वाजत नाही पहिली गोष्ट म्हणजे. मग तुम्हाला असं वाटेल की बाबा हे ॲपला ट्रिपच वाजत नाही. कारण जसं माझ्यासाठी मला पण तसंच मी डायरेक्टली इकडं अनइन्स्टॉल करून इकडे इन्स्टॉल करून डायरेक्ट रजिस्टर केलं होतं म्हणजे मोबाईल नंबर वगैरे टाकून. ठीक आहे. ओटीपी वगैरे टाकून चालू केलं होतं. पण मला कम से कम 2 ते 3 तास मला एकही भाडं वाजलं नाही ते. एकही भाडं वाजलं नाही ते. मी का म्हणून मी थोडं सगळं अभ्यास करूच तर ना मी कोणाला काही सांगितलं नाही.
मग नंतर मग मी काय केलं, ते पण अनइन्स्टॉल केलं परत. परत जे नवीन लेटेस्ट आहेत ते परत आहे तसं ओपन केलं. त्याला परत आहे तसं रजिस्टर केलं आणि मग त्यानंतर एखादा ट्रिप मारलं, म्हणजे एखादा ट्रिप घेतलं छोटं-मोठं, मग चालू ठेवलं. मग नंतर ते जे ऑटो क्लिकर चालत नाही ते नवीन ॲप, तर त्यावरती लॉग आउट केलो. लॉग आउट करून ते अनइन्स्टॉल केलं. मग मग इकडलं फाईल जे आता एपीकेची फाईल तुम्हाला दिलेली आहे, ती फाईल इन्स्टॉल केलं आणि मग त्यावर रजिस्टर मोबाईल नंबर टाकून, ओटीपी टाकून मग ते चालू केलं आणि मग सगळं चालू झाल्यावर 2 मिनिटासाठी ऑनलाईनला आलो नाही. मोबाईल स्विच ऑफ केला, स्विच ऑन केला 5 मिनिटानं. मग त्याला ऑन ड्युटीमध्ये आलो आणि मग सुरू झाले. तर मग माझं आपलं ऑटो क्लिकर जे आहे आपलं ऑटो क्लिकर, ते ऑटो क्लिकर लावलं, पॉइंट लावले. मग तिथून चालू झाले. पण ट्रिप पडायला सुरुवात झाली आणि एक्सेप्ट पण होऊ लागले आणि ऑटो क्लिकर चालू पण लागलं. या अशा पद्धतीनं त्याला इन्स्टॉल करायचं आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जे काय ते एपीके फाईल एकेकाला सपोर्ट होतो, नाहीतर काहीतरी होत नाहीत एकेकाला एपीके फाईल सपोर्ट होत नाहीत थर्ड पार्टीचा ॲप. तर ते तुम्ही मोबाईलमध्ये ते कोणीतरी जवळचा असेल, मोबाईलचा मधला चांगला असेल. कारण मी टेक्निशियन नाही आहे. एवढं डिटेल्समध्ये मी ते सेटिंग वगैरे मोबाईलचं एवढंच नाही सांगू शकत. कारण ते आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलंय. कारण मला रावलं पण नाही आणि मला असं वाटलं नाही की माझ्या प्रत्येक रिक्षा भावांना सगळ्याला सरसमाट भाडं भेटायला पाहिजे. कारण काय होत होतं, तर लय जणांचा मला मेसेज पण आले, तुम्ही बघू शकता माझ्या इन्स्टाला, की बाबा तुला तुला भेटलंय तर तू कर, तू कशाला, तुला समजलं असेल तर तू कर, तुझं तू बघ, कशाला सांगू लागला, अशा पद्धतीनं पण मला खूप जण बोललेले आहेत मित्रांनो. तर मला तसं वाटलं नाही, माझं मनच झालं नाही. मग मी डायरेक्टली तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ टाकला, शेअर केला आणि सगळ्याला ॲप पण शेअर केला, ग्रुप बनवलं आणि सगळ्याला असं वाटत आणि थोडंसं गैरसमज होत असेल भावानो, कारण मलाही माझं रिक्षा चालवत मला तुम्हाला द्यायचं सगळ्या गोष्टी. कारण सगळं बंद करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट देत बसलं तर माझं घर चालणार नाही. काय समजलं का मित्रांनो? त्यासाठी थोडंसं गैरसमज होत असेल तरी पण तसं गैरसमज करून घेऊ नका. जसं वेळ भेटेल तसं मी तुम्हाला ॲप देतच राहतो आणि जसं माझ्या ग्रुपला रिक्वेस्ट पाठवू लागलेत WhatsApp ग्रुपला, तसं मी त्यांना एक्सेप्ट पण करून गेलो आणि एक 40-40, 50-50 एक्सेप्टिंग झाल्यानंतर मग एक लिंक शेअर करावं. कारण प्रत्येकाला एकेकाला मला पाठवणं खूप अवघड होणार आहे. म्हणून थोडंसं धीर धरा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी होती, की तुम्हाला सांगावं म्हणलं, पण माझ्या मनात नाही झालं. खूप जण मला निगेटिव्ह आणि अजून एक ग्रुपमध्ये अजून एक महत्त्वाचं होतं. ग्रुपमध्ये ते तुम्ही येताय, ज्याला लिंक भेटली त्याने लिंक घेतो आणि निघून जातो. परत लिफ्ट होतो. पण पुढच्या वेळेस मी त्यांना परत ॲड नाही करणार. कारण आत्ता तुम्ही जे ॲड होतात त्यांनाच ॲड मी करणार आहे. ठीक आहे मित्रांनो? तर ते महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. मग लगेच बाहेर जाऊ नका तुम्ही आणि अनफॉलो पण करू नका. Instaला पण आणि इथेही अनसबस्क्राईब पण करू नका. कारण तुम्हाला परत मी ऍड करणार नाही ग्रुपला. जे आता ऍड आहेत तेच आता जेवढे ऍड होत जाणार आहेत तेवढंच ऍड करणार. पुढचं कधी काय असे काय असेल, असं काय सिच्युएशन होत असेल, माझ्याकडे काही सॉल्व्ह होत असेल, तर मी त्यांना परत कोणाला मी ऍड करणार नाही. समजलं का मित्रांनो? सारखं सारखं ऍड करणं चांगलं वाटत नाही. आणि यामध्ये काय आपलं काय, मी काय मेसेज एकमेकाला बोलण्याचं करण्याचं टाइमपास करण्यासाठी ते ग्रुप बनवले नाही. फक्त महत्वाच्या गोष्टी आहेत आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते व्हिडिओ मी शेअर करत राहणार आहे. त्यावरती तुम्हाला काही डिटेल्स भेटत राहणार आहे. एवढंच मला बोलायचं होतं. तर आजचं पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवा म्हणलो होतो, पण आता हेच लय मोठं झालेलं आहे तुम्हाला. तर आणि हे सगळ्यात महत्वाचं होतं तुम्हाला. म्हणून मी माझ्या धंद्याकडे लक्ष देतो आणि हा व्लॉग इथंच थांबवतो. आणि तुम्हाला जसं काय अजून काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जे माझं व्हॉट्सअप ग्रुप आहे, माझं इन्स्टाला पण प्रोफाईलला मी लिंक ठेवलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपचं. तिथून तुम्ही जॉईनिंग व्हायचे रिक्वेस्ट टाका, मी अप्रूव्ह करतो. आणि इथे डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि इंस्टाग्रामचं दोन्ही लिंक देतो. तिकडे इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईनिंगचा रिक्वेस्ट पाठवा आणि इथेही आपल्याला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीनं तुम्हाला लवकरात लवकर डायरेक्टली भेटून जाईल माझ्याकडून. ठीक आहे मित्रांनो? तुम्हाला जास्त काही त्रास करायची गरज नसतो, जेवढा माझ्याकडून होतो. ठीक आहे मित्रांनो? तर चला मग भेटूया आपण असंच एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आय होप तुम्हाला सगळ्याला फायदा होत असेल. हे आपण केलेलं आपलं काय कोणाचं वाईट केलं नाही, आपण सगळ्याचा फायदा आणि आपण देवाकडनं पण वरून पण आपल्या मनात पण तसंच आहे की आपण फक्त सगळ्यांचं चांगलं चितायचं. आपलं देव कधीही भलं करतो आणि तुमची साथ असली तर 100%च होणार आहे मित्रांनो.
चला तर भेटू आपण लवकरच असंच एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.